तर नमस्कार मित्रमंडळी, मी मनीष खरे पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे सोलापूर या ठिकाणी आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही देखील पाहिला असेल बोरवली टू सोलापूर हा प्रवास। आणि आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे अक्कलकोट आणि तुळजापूर हा प्रवास। तर ह्या व्हिडिओमध्ये लास्ट पर्यंत शेवटपर्यंत टिकून राहा आणि कुठेच जाऊ नका आणि पाहत राहा माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत। कसं आहे, ते सोलापूरला उतरल्यानंतर या इकडे रिक्षा स्टँड, ऑटो रिक्षा स्टँड आहे। तर इकडून फक्त अक्कलकोटला जाण्याचे पर पर्सन साठी 200 रुपये सांगितले। तर 200 रुपये म्हणजे खूपच मला असं वाटतं जास्त होतात, म्हणून असं फिरता फिरता तर लगेच काय गाडी वगैरे बुक करू नका। पहिला इकडे सगळीकडे बार्गेनिंग करा, 10 ठिकाणी फिरा, मगच आपले जे काय आपल्या बजेट प्रमाणे आहे तुम्ही तयार व्हा जायला। कारण की कसं माहिती आहे, नवीन माणूस बघितला की हवा तसा रेट सांगतात। थंडीमध्ये चहा पियाची मजाच वेगळी आहे। मस्त कप बशीने भुरकून पितात आहे चहा बाबा। वा वा वा, एकदम गार चिल्ड, दुवा सोड। हा दूर। हो नाद पांडुरंग टाळ मृदुंगाचं गाण, जीव हरी नाम देह झाला वृंदावन। आता आम्ही आंघोळ आणि फ्रेश होण्यासाठी इथे गाडी थांबवली आहे आणि या इकडे आम्ही सावळाराम निवास या ठिकाणी जाऊन फ्रेश होणार, आंघोळी वगैरे करणार आणि अक्कलकोटच्या दर्शनाला निघणार। वा मस्त, गाय म्हैशी पण बघा, फुल गावचा फील। भेटी चालला रे लागला, दूध पाजवत आहेत बघ, बघ कसं काढतात इथे या बाजूने रे लागला। विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या एकदम फ्रेश मिल्क बघा, एकदम मस्त। वा वा वा, व्हेरी गुड। विठ्ठला सोन्या नाव काय? मी तुला कसं वाटलं इकडे आल्यावरती? तुला मजा आली की नाही? तुला कसं वाटतंय? ब्युटिफुल पण वाटलं, मस्त पण वाटलं। हे मुंबईला झाडं बघायला नाही भेटत ना, म्हणून इकडे गावासारखं वाटतंय आपल्या। मस्त। आता आम्ही फ्रेश होऊन चुलीचा जरा धग घेत आहे, जरा शेकोटी करतोय, कारण की जरा इथे गार वातावरण आहे। मुंबईला काय वातावरण गार जाणवतच नाही, इथे जरा आल्यासारखं वाटते। आणि काय माहिती आहे काय, हॉटेलला 3-4 हजार खर्च करण्यापेक्षा मस्त या आपली जुनी माणसं जरी भेटतात, बरं वाटतं जरा त्यांच्याशी संवाद साधून। चांगलं वाटतं, असं वाटतं गावाला आलोय। तुमचं किती फेरी आहे इकडे आल्या? पहिल्यांदाच आले, पहिल्यांदाच आले। फर्स्ट टाइमच आले। आम्ही सगळे तिकडे फर्स्ट टाइम आलेले आहेत, कुणालाच काय इकडचं माहित नाही, पण म्हणतात ना भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, स्वामी म्हणत असतात। त्याचा आम्हाला मार्ग भेटत आहे, हळूहळू आम्ही आमचा मार्ग काढत पुढे पुढे चाललोय। तर आम्ही आता प्रसाद घ्यायला चाललेलो आहे। होऊ दे अभंग, वेणू झाले जग सारे, आत फुंकला तू प्राण। वेणू झाले जग सारे, आत फुंकला तू प्राण। जीव हरी नाम देह झाला वृंदावन, जीव हरी नाम देह झाला वृंदावन। भेटी चालला रे लागला लागला, भेटी चालला रे लागला। विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला, विठ्ठला। बोला अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय।
तर मित्रांनो, आता आपण फायनली पोचलो आहोत. 2च मिनिटात आम्ही आतमध्ये शिरू. इथेच आहे अक्कलकोट, इथेच र पंढरी. इथेच आहे अक्कलकोट, इथेच र पंढरी. फिरू नको दाही दिशांना, इथे देहू आळंदी. फिरू नको दाही दिशांना, इथेच देहू आळंदी. फिरू नको दाही दिशांना, इथे देहू आळंदी. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की. स्वामी आहे मन मंदिरी, स्वामी आहे मन मंदिरी. 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 जीवन आहे 2 क्षणांचं, जगून घे तू स्वच्छंद. भक्ती विना जगणे विफल, भक्तीत परमानंद. जीवन आहे 2 क्षणांचं, जगून घे तू स्वच्छंद. हेच ते वटवृक्ष भक्ती विना जिकडे स्वामी जगणे विफल. नेहमी बसलेले असायचे विश्रांतीसाठी. या मंदिरात आल्यावरती स्वामी अक्षरशः असं त्यांची प्रचिती वाटते की आपल्या सोबत आहेत. जोगेश्वरी येथील स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थ महाराज यांची प्रतिमा ही 40,000 पंचमुखी रुद्राक्ष पासून साकार करण्यात आलेली आहे. डोळे मिटून पाह दे अंतरी. डोळे मिटून पाह जरा तू, दिसतील ते अंतरी. डोळे मिटून पाह जरा तू, दिसतील ते अंतरी. स्वामी आहे मन मंदिरी, स्वामी आहे मन मंदिरी. स्वामी मला टीका लाव. आहे मन मंदिरी, स्वामी आहे मन मंदिरी. स्वामी आहे मन मंदिरी, स्वामी आहे मन मंदिरी. स्वामी आहे मन मंदिरी. पप्पी दे. महिमा तुझा परंपार, काय वर्णू मी आता. किरपेच्या सागरा सम. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आमचं स्वामी समर्थ म्हणजे अक्कलकोट यांचं दर्शन झालेलं आहे. आणि आता आम्ही निघालो आहे तुळजापूरला. आता आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊया. दयाळू दाता, दीन दयाळू दाता. युगे युगे अवतारांची तुझ्या गायली गाथा. तूच ब्रह्म विष्णू महेश्वर. 2 तासानंतर आम्ही तुळजापूरला पोहोचलेलो आहे. तर म्हटलं आता पहिला पोटपूजा केली पाहिजे, म्हणून तुळजापूरलाच आम्ही कामत फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहे. छानपैकी जेवण आहे त्यांचं. माझं आता सध्या जेवण झालं आहे, बाकीची आमची फॅमिली मंडळी बसलेली आहे. ऑलमोस्ट यांचं पण डन होत आलं आहे. आई तुळजापूरच्या मंदिराची वाट ठरत असताना आम्ही सगळे आज काय इकडे एवढी गर्दी दिसत नाही. मला वाटतं कदाचित आज दुपार झाल्यामुळे गर्दी कमी असेल. संध्याकाळी रात्री गर्दी होईल. आताचे 2 वाजलेले आहेत, म्हणजे आज सुमारच कदाचित गर्दी कमी असते. आई तुळजाभवानीचं मंदिर भक्तनिवास देखील आहे या ठिकाणी.
हे भक्त निवास आहे, तुळजाभवानी मंदिर. माळ कवड्याची घातली ग, आग डोळ्यात दाटली ग, कुंकवाचा भरून मळवट हाक पाहिला, रक्त पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. तुळजापूर तुळजा भवानी आईचा, माहूर गडी रेणुका देवीचा, आई अंबाबाईचा, देवी सप्तशृंगीचा, पास कलकलाधिपती गणपती धाम, पंढरपूर वासिनी विठाई धाव, गाज भजनाची येऊ दे ग, सांज तर सृजनाची मित्रांनो, अशा रीतीने तुळजाभवानी आईचं दर्शन झालेलं आहे आणि हा प्रवास दर्शनाचा इकडेच थांबवतो. चला, तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला भरभरून प्रेम द्या, लाईक करायला विसरू नका. तर भेटूया मग आपण पुढच्या व्हिडिओत. थँक्यू.